स्वाभिमान संघटनेचे निर्माते आपले सहकारी आदरणीय राजू भाऊ शेट्टी साहेब, नुकतंच ज्यांनी आपल्याला अतिशय चांगलं मार्गदर्शन सोप्या भाषेत केलं ते आपल्या इंदुताई तुळपुळे मॅडम, त्याचबरोबर सरखोजी की ज्यांनी ह्या भागामध्ये चळवळीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं काम केलेलं आहे. खरं म्हणजे दोघांचीही अतिशय सकारात्मक भाषणं मी मनापासून ऐकत होतो. मी पण एक चळवळीमध्ये काम करणारा कार्यकर्ता आहे. खरंतल्या चळवळीच्या गुरु आमच्या कोण होत्या तर गुरुताई परुळेकर होत्या. ताई, माझ्या घरासमोर एक चिंचेचं झाड होतं. पूर्वी राजकीय पक्षांकडे पैसे नसायचे, त्या झाडाखाली हजार हजार माणसं एकत्र बसायची. तिथं सगळ्या राजकीय पक्षांच्या सभा व्हायच्या. पण गुरुताई परुळेकरांचं भाषण ज्यावेळेला सुरू व्हायचं त्यावेळेला मी पाटी दप्तर टाकून ते भाषण मी ऐकायला यायचं. त्याच झाडाखाली माझ्या एस.एन. जोशी आले, त्याच झाडाखाली आमच्या मधुदंडवते आले. त्याच्यानंतर BJPचा सिलसिला सुरू झाला. भारतीय जनता पक्षाला त्यावेळेला मोर्चा वगैरे काही माहिती नव्हतं. त्याला सगळे मोर्चे वगैरे, त्याला गर्दी, त्याला माणसं सगळं देण्याचं काम, मटेरियल देण्याचं काम आम्ही केलं. आणि एवढं मटेरियल दिलं की ते आज सत्ताधारी बनलेले आहे. एक गोष्टीची अतिशय चिंता वाटते मला. शेतकऱ्यांनी जमीन टिकेल की नाही ही शंका आहे मला. मी मगाशी काय म्हणालो की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला प्रेरणा देणार हा कार्यक्रम आहे. याचं कारण असं की शेतकरी हताश आहे, हतबल आहे. हे राज्य आल्यानंतर असं वाटलं होतं की आम्हाला जय किसान जय जवान म्हणून आम्हाला सन्मान मिळेल, परंतु ज्यांनी देशाला अन्नाचे 2 घास दिले त्या शेतकऱ्याला आत्महत्येच्या दिशेने पाठवायला लावलेलं आहे. आणि आज आमचे जवान रोज संकटाच्या छायेमध्ये आहे. 1 महिन्यापूर्वी इथले सगळे कार्यकर्ते जे व्यासपीठावर बसलेले सगळे नेते आहेत, मी त्यांचं अभिनंदन करीन. चिकाटी काय असते आणि लढाई काय असते ते त्यांनी दाखवून दिले 9 साली. त्याच वेळेला एक माझे मित्र कॉम्रेड केशव भेरे यांनी शाही धरणाचा मुद्दा उचलला होता. पण इथे का कोणाला मुरबाडच्या लोकांना माझी ॲलर्जी होती, नेत्यांना, लोकांना नव्हती. पण नेत्यांना ॲलर्जी होती म्हणून येऊच नये याच्यासाठी प्रयत्न केले. आणि परवाही मी 20 दिवसापूर्वी ज्यावेळेला आलो त्यावेळेला देखील मी येऊ नये असे प्रयत्न झाले. अरे आम्ही कधी कधी विचार करतो, अरे आमचा गुन्हा काय आहे की आम्हाला तुम्ही इथे येऊन देत नाही. अरे शेतकऱ्याची बाजू घेतो ह्या जर आमचा गुन्हा असेल तर त्यात आमचं काय चुकलं. मला माहित आहे राजू भाऊ, आज परिस्थिती अशी आहे कोकणातली की आमचं एकमेव पीक म्हणजे भाताचं पीक. डोंगर पोखरून उंदीर काढायचं. वर्षानुवर्ष उत्पादन खर्चावर आधारित शेतकऱ्याला भाव मिळाला नाही. खतांचे दर वाढले, बियाण्यांचे दर वाढले, अवजारांचे दर वाढले, मजुरीचे दर वाढले, पण भाताचा भाव काही वाढला नाही. आम्हाला आज सरकार काहीतरी देईल, उद्या काहीतरी देईल, असं कधी घडलं नाही. गेल्या 50 वर्षाचा मी साक्षीदार आहे. 25 वर्ष मी त्याच्यातही राजकीय पक्षात काम केलेलं आहे. आदरणीय प्रमोद महाजन असू द्या, गोपीनाथ मुंडे असू द्या, अडवाणी असू द्या, नाहीतर आणखी अटल बिहारी वाजपेयी असू द्या, त्यांच्याबरोबर काम केलेलं आपल्या सगळ्यांना माहिती आहे हा सगळा इतिहास. पण शेतकऱ्याला न्याय मिळण्याच्या बाबतीमध्ये कुठलीही कृती, कुठलीही हालचाल त्या काळात काँग्रेसकडून होत नव्हती. म्हणून आम्ही विरोधी पक्षामध्ये गेलो. तिथेही काही जमलं नाही. म्हणून 25 वर्षापूर्वी मी कुणबी सेनेला जन्माला घातली. पण त्या कुणबी सेनेला जातीवादामध्ये अडकवून टाकली. अरे कुणबी हा शब्द हा शेतकऱ्याचा शब्द आहे, एखाद्या जातीचा नाही. जो शेती लावतो तो कुणबी. आणि सेना म्हणजे 12 बलुतेदारांची. अरे आम्ही शेतामध्ये ज्या वेळेला उतरतो त्यावेळेला आम्हाला कोणीतरी नांगर म्हणून दिला, तो सुतार झाला. कोणी फाळ लावून दिला तो लोहार झाला. कोणी मडकी घडून दिली तो कुंभार झाला. कोणी पायतानं बनवून दिली तो चर्मकार झाला. जन्माला येताना जात कोणी घेऊन आला नाही, जात व्यवसायावर ठरली. आणि म्हणून मी म्हणतो की शेतकरी म्हणून जर सगळे एकत्र येणार असाल तर कुठलीही कठीण लढाई असेल ती जिंकता येते. हे मी 2दा नाही 3दा सिद्ध करून दाखवलेलं आहे. आपल्याला माहित आहे की ह्या देशामध्ये ब्रिटिश काळामध्ये धरण बनवण्याचं टेक्निक नव्हतं. त्यावेळेला मुंबईसाठी पाणी पुरवठा करायचा होता. ब्रिटिशांचं राज्य होतं. त्यांच्याकडे एक स्पेशल डोकं होतं. ते डोकं त्यांनी वापरलं आणि आपल्या तानसामध्ये धरणाची निर्मिती केली. आणि ते पाणी ग्रॅव्हिटीने त्यांनी मुंबई शहराला दिलं. बघता बघता मुंबई रोज वाढत गेली.
मुंबईच्या लगतची शहरं वाढायला लागली. एक धरण बनलं, तानसा त्याच्यातून भागत नाही म्हणून 1952 साली दुसरं धरण बनलं आपल्याकडे, वैतरणा धरण बनलं. त्याचं उद्घाटन करण्यासाठी नेहरू आले होते. त्याच्यानंतर दुसरं धरण बनल्यानंतर एक पाईपच्या 4 पाईपलाईन झाल्या, 5 झाल्या, 6 झाल्या. आज एवढी अकराळ विक्राळ शहरं वाढली की मुंबई वाढली. मुंबईच्या लगतची ठाणा असू द्या, मुंबई असू द्या, कल्याण असू द्या, उल्हासनगर असू द्या, भिवंडी असू द्या, आणि आता पलीकडे जिथं वाढवण बंदर चाललेलं आहे तिथे वसई असू द्या, नाही तर विरार असू द्या, नालासोपारा असू द्या, नाही तर डहाणू असू द्या, नाही तर पालघर असू द्या. शहरांची अकराळ विक्राळ वाढ होत चाललेली आहे. ही शहरं का वाढली? शेतकरी उद्ध्वस्त झाला. ज्या शेतकऱ्यांनी ह्या देशाला अन्नाचे 2 घास दिले. अरे एक वेळ अशी होती की ह्या देशामध्ये मिरोट नावाचं एक कॅटल फूड, गुरांना घालण्याचं खाद्य आम्ही अमेरिकेतून आणत होतो. 72चा दुष्काळ आठवा. त्यावेळेला स्वर्गीय इंदिरा गांधींनी किंवा काँग्रेस सरकारने त्यावेळेला शेतकऱ्याला हरित क्रांतीची हाक दिली होती. आमच्या शेतकऱ्यांनी काबाड कष्ट केले, रक्त अडवलं आम्ही त्याच्यामध्ये, आणि आम्ही शेती लावून दिली, सरकारची गोदामं भरून दिली. परंतु ते सरकार फुकट धंदे वाटायला निघालेलं आहे. अरे काय चाललंय? आज आमच्या जमिनी ज्या पद्धतीने तुम्ही घ्यायला लावलेल्या आहेत, ही शर्मेची बाब आहे. मला माहिती आहे, तानसा वैतरणाचा लढा ज्यावेळेला मी सुरू केला त्यावेळेला न्याय मिळणार नाही म्हणून सगळे पळून जायचे. ताई, सगळे पळून जायचे. ज्यांचे अर्ज होते ना नोकरीसाठी तेही पळून जायचे. का आपल्या एकाही राजवडीला जे जमलं नाही, जे आमदाराला जमलं नाही, खासदाराला जमलं नाही, मंत्र्याला जमलं नाही, कुठल्याही राजकीय राजवडीला जमलं नाही, ते काम विश्वनाथ पाटील कसा करू शकतो? पण मी 82 गावामध्ये जबरदस्त जागृती निर्माण केली. माझ्या संघटनेवरचा जातीवादाचा आरोप पुसण्यासाठी मी आदिवासीमध्ये जाऊन उतरलो. ज्यांच्या ज्यांच्या जमिनी गेल्या त्याच्यामध्ये जागृती आणली. आगरी समाज असू द्या, मराठा समाज असू द्या, मुस्लिम समाज असू द्या, आदिवासी समाज असू द्या, प्रकल्पग्रस्त तिथून एकच, आणि सगळ्यांची एक मूठ वज्रमूठ बनवली. आम्ही 17 वर्ष लढलो. एक असं निर्णायक आंदोलन हातामध्ये घेतलं आम्ही. ते आंदोलन मी विस्ताराने काय सांगणार आहे, कारण तुम्हाला ताकद देण्यासाठी आम्ही आलो, इथं भाषण करण्यासाठी आलेलो नाही. आम्ही काय केलंय, ते लढा कसा जिंकला हे तुम्हाला सांगितलंच पाहिजे, यासाठी इथं आलोय मी. असा बसलो तिथे जाऊन 10,000 माणसं माझ्याबरोबर होती. स्वयंपाक सगळं सामान होतं. माझ्या मुलीचं लग्न 15 दिवसावर होतं. मला कलेक्टर आणि SP सारखे दम मारत होते का साहेब तुम्हाला नको का, आम्ही लावणार आहोत. म्हटलं लावा ना, आतमध्ये बसवा ना. नाही म्हणजे मुलीचं लग्न आहे तुमच्या. अरे म्हटलं बसवा ना. पण माझ्याकडे एक कागद होता, मगाशी मी शेट्टी साहेबांना सांगितलं, माझ्याकडे एक कागद होता का त्या जमिनी लीजवर घेतल्या होत्या 100 वर्षाच्या, आणि लीज संपली होती. एक वाक्य असं वापरलं, मी SP आला होता त्या ठिकाणी, कलेक्टर आला होता, की मला जर न्याय देऊ शकले नाही तुम्ही तर बाम लावून हे पाईपलाईन मी उडून दिला खेरीत राहणार नाही. त्यावेळेला अधिवेशन चालू होतं. भले भले तंत्रले होते. आणि ज्या वेळेला मला अनेक धमक्या देऊन देखील मी मागे हटायला तयार नाही, त्यावेळेला त्यांना कागद दाखवला की ह्या कागदाचा आधार घेऊन सांगतो, ज्यांच्या जमिनी गेल्यात, ज्यांचं जगण्याचं साधन गेलंय, त्याला तुम्ही जगण्याचं साधन दिलं पाहिजे, नोकऱ्या दिल्या पाहिजे. 950 लोकांना नोकऱ्या घेतल्या. त्यामध्ये आम्ही जात कोणाची विचारली नाही, कोणाकडून पैसे घेतले नाही, कोणाकडून सभासद नोंदणीचे देखील पैसे घेतले नाही. आणि ताकदीच्या बळावर, जनतेच्या ताकदीच्या बळावर लढाई कशी जिंकता येते त्याचं उदाहरण तयार केलं. आपल्या ठाणे जिल्ह्यामध्ये तयार केलं. आज धरणापाडी बघून धरणं नव्हतात, शहरापाडी बघून शहरं वाढली, खेडी ओस पडली. त्या खेडी ओस पडलेल्या खेड्यामध्ये शेतकऱ्याचा तरुण वर्ग शेतावर जायला तयार नाही. साहेब आम्हाला पाणी पण दिलं नाही. आम्ही अख्खी मुंबई पोहोचली, मुंबईच्या लगतची शहरं पोहोचली. आम्ही आमच्या जमिनी दिल्या. आम्ही ज्या जमिनीवर आम्ही आईसारखा प्रेम केलं त्या जमिनी आम्ही दिल्या. यांची धरणं बांधून थांबत नाही, रोज एक नवीन धरण बांधवतात आणि त्याचं पाणी मात्र मुंबई करून देतात. अरे मुंबईला माणसं राहतात, आम्ही काय जनावर आहोत काय? अरे आम्ही ह्या देशाचे नागरिक नाही का? आम्ही ह्या देशाचे नागरिक नाही? आम्ही ह्या देशाला पोचण्याचं काम करतो, आम्ही स्वाभिमानाने जगतो, हा जर काही गुन्हा आहे का? परंतु राज्यकर्त्यांनी आपली परीक्षा आजपर्यंत घेतली, पण त्याला जबाबदार कोण असेल तर आम्हीच आहोत. स्वाभिमान दाखवला पाहिजे. त्यावेळेला मी 14ला उभा होतो निवडणुकीला. साहेब इथल्या 30 गावांनी बहिष्कार टाकून दिला होता मला पाडण्यासाठी. यांचा दोष नाही त्याच्यामध्ये. ज्या नेत्यांना मी नको होतो ना त्यांनी प्लॅनिंग बनवला, आणि ती 30 गावं जर तेवढी वोटिंगला आली असती ना तर आज मी तुमच्या बाजूने पहाडासारखा उभा राहिला असतो. आणि मी केवळ ठाण्यात आणि पालघरमध्ये लढत नाही, मी एकदा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कोकणामध्ये आंदोलन हातामध्ये घेतलं, बेदखल गुणांचा विषय. अरे पिढ्याने पिढ्या आम्ही जमिनी लावल्या, आमच्या बापदादांनी जमिनी कसल्या.
रक्त आटवलं त्याच्यामध्ये, घाम गाळला त्याच्यामध्ये. त्या जमिनी कुळ कायद्याच्या कायद्यानंतर देखील नावावर झाल्या नाही. एक कमिटी नेमली, दुसरी नेमली, तिसरी नेमली, चौथी नेमली. शेवटी पृथ्वीराज चव्हाण साहेबांना माझी क्यू आली. त्यांनी मला मोबाईलवर साहेबांना हातात दिला आणि त्यांनी सांगितलं की पाटील साहेब, हा बेदखल कुळांचा प्रश्न आहे, हा सोडून घ्या तुम्ही यांच्याबरोबर राहून, आणि तुम्हाला मी तिकीट पण देतो. तिकिटासाठी माझी लढाई नव्हती, पण कायद्याची अंमलबजावणी नाही होत आणि बेदखल कुळांचा प्रश्न सुटत नाही. म्हणून आज लक्षावधी कोकणातल्या माणसांच्या नावावर जमिनी राहिलेल्या नाहीत. कोकणातला शेतकरी आज पूर्णपणे भूमिहीन होण्याच्या पाठीमागे आहे. 70% जमीन धनिकांच्या ताब्यामध्ये गेलेली आहे आणि उरलेल्या ज्या जमिनी आहेत, माझ्या भागामध्ये वाढवण बंदर आलेलं आहे. 40 किलोमीटर अंतरावर ते वाढवण बंदर आहे. त्या वाढवण बंदरासाठी म्हणून समुद्र बुडवायला लावलेला आहे. 15 किलोमीटर समुद्रामध्ये माती टाकायला लावलेली आहे आणि 2 विमानतळाचं नियोजन चाललेलं आहे. 3री मुंबई करून झाली नाही म्हणून 4थी मुंबई तिथं बसवायला लावलेली आहे. आदिवासींच्या जमिनी खायला लावलेल्या आहेत. आदिवासींच्या जमिनी कायद्यामधून घेता येत नाही म्हणून आदिवासींना परवानगी दिली, भाडेकराराने जमीन देऊन टाका. अहो, भाडेकराराने जमीन कोण 99 वर्षाच्या कराराने घेणार ना? आणि मग त्या आदिवासीला भूमिहीन करायला निघाले तुम्ही. कुणब्याला ठार मारला तुम्ही जिवंतपणे, शेतकऱ्याला ठार मारला तुम्ही आणि आता आदिवासीला पण मारायला निघाले. अहो, 15 टावर चाललेत हाय टेन्शन वायरच्या. अदानी आहे, अंबानी आहे, रिलायन्सवाला आहे, कोण नाही तिथे, सगळेच आहेत. ज्यांना देश विकायची परवानगी, विकत घ्यायची परवानगी दिली ते सगळे आहेत तिथे. कलेक्टर देखील न्याय देऊ शकत नाही. आणि मी सांगतो, म्याद द्या ना मला. लक्षावधी झाडाची तोड चाललेली आहे, लक्षावधी झाडं तोडायला लावलेली आहेत, जमिनी खायला लावलेल्या आहेत, धनिकांच्या हातामध्ये घशामध्ये घालायला लावलेले आहेत. कसली धरणं आणि कसला काय? इथे धरणाचा प्रेम नाही कोणाला. हे जर पश्चिम महाराष्ट्रामध्ये धरण जर झालं असतं तर लोकांनी दिवाळी साजरी केली असती. पण साहेब, आम्ही दिवाळी साजरी करू शकत नाही, कारण आम्ही तानसा बघितलं, त्याच्यातला थेंब भर आम्हाला मिळाला नाही. आम्ही वैतरणा बघितली, त्याच्यातला थेंब भर आम्हाला मिळाला नाही. आम्ही 10 पाईपलाईन बघितल्या मुंबईला जाताना, आम्हाला त्याच्यातला थेंब भर पाणी मिळालं नाही. उलट आमच्या ग्रामीण क्षेत्रामध्ये कोणी मुली द्यायला तयार नाही, कारण डोक्यावरचा हंडा त्यांच्या उतरत नाही म्हणून. ही आमची अवस्था. आम्ही देशासाठी त्याग केला ना, आमची ही अवस्था ही आहे. आणि म्हणून जमीन, पाणी, रोजगार आणि विकासाच्या प्रश्नावर दमदार लढाई गेले 25 वर्ष आम्ही केली. मी इथल्या संयोजकांना मनापासून धन्यवाद देणार आहे की योग्य नेत्यांना तुम्ही व्यासपीठावर आणलेलं आहे. ही लढणारी माणसं आहेत, रडणारी माणसं नाहीत, लढणारी माणसं आहेत. पण लढण्याची ताकद आता तुमच्यामध्ये आहे का हे मला पाहायचं आहे. का मी जाऊ तिथं आम्ही सगळं केलेलं आहे. उभं रत्नागिरीमध्ये अशी स्थिती आली की मी रेल्वे रोखली, रस्ता रोखला. मला आर पाटील म्हणायला लागले, पाटील साहेब एका ठिकाणी आंदोलन झालं पाहिजे. मी म्हणालो नाही, गरिबांची ताकद काय अशी तुम्हाला दाखवायची. 6 ठिकाणी रेल्वे रोखली, 6 ठिकाणी रस्ता रोखला आणि कमीत कमी 5 लाख लोक त्यावेळेला रस्त्यामध्ये होते. लोकांना वेळ लागला तर म्हणून नव्हते आले. अटक करण्याची कोणाची बापाची हिंमत नाही झाली. मग हजारो आंदोलन परत मी केलेले आहेत, पण एकाही आंदोलनामध्ये मला कधी अटक झालेली नाही. एकाही आंदोलनामध्ये माझ्यावर गुन्हा दाखल झाला नाही कधी. आणि अजूनही माझ्यामध्ये अजून जर राज्यकर्त्यामध्ये हिंमत असेल तर आमच्यावर गुन्हे करून दाखवा. इथल्या जनतेला मी विनंती करणार आहे की ही काळू धरणाची आणि शाही धरणाची एकत्र लढाई आपण करू. कारण दोन्ही धरणांमधून शेतकऱ्यांसाठी काही मिळणार नाही हे मला माहिती आहे. ज्यांनी जमिनी खरेदी केलेल्या आहेत ना, त्यांना कोट्यावधी रुपये मिळणार आहेत. ज्यांच्या समृद्धी मार्गामध्ये मिळाले, समृद्धी मार्गामध्ये पुढे न्याय द्यायला तयार होते. त्यावेळेला खरं म्हणजे त्या आंदोलनामध्ये आम्ही ज्यावेळेला रस्त्यावर बसलो, हायवे अडवला आम्ही, त्यावेळेला शेट्टी साहेबांना मी धन्यवाद देणार आहे. कुठे होते तिथून धावून आले आणि आमच्याबरोबर बसले. त्यावेळेला डाव्या तळवेळी मला पाठिंबा दिला होता. सिन्नर पासून नाशिक पर्यंत आम्ही रस्ता जाम करून टाकला होता. आणि सगळ्यात मोठी चावी आपल्या हातामध्ये आहे. हे जर जास्ती दादागिरी करत असतील ना तर मुंबईची कड अक्षी आपल्या हातामध्ये. रेल्वे मुंबईला आपल्याकडूनच जाते, पाणी आपल्याकडूनच जातं. गुजरातच्या बॉर्डरवर मी राहतो, तिथून पण रेल्वे आहे, ती पण आम्ही रोखू शकतो. आणि म्हणून हे जे रावणासारखं मागलेलं सरकार आहे त्याचा आमचा निरोप आहे. बऱ्या बोलाने शेतकऱ्यांचा आक्रोश जर ऐकणार नसाल तर रस्त्यावर उतरण्याच्या पलीकडे आमच्यासमोर कुठलाही उपाय राहणार नाही. आणि मग त्याची सगळी जबाबदारी तुमची राहील. अधिक बोलणार नाही, कारण आपण शेट्टी साहेबांचं भाषण ऐकायला आलेलं आहे. पण कृतीवर उतरण्याची अत्यंत आवश्यकता आहे असं मला वाटतं. आपली पहिली हिंमत आपण अशी दाखवली पाहिजे की भर उन्हामध्ये आपण मोर्चा काढला पाहिजे. पहिला प्रांत अधिकाऱ्याला कोंडून ठेवला पाहिजे. हे मुंबईचं आम्ही आंदोलन जिंकलं ते असं फुकट महानगरपालिका आंदोलन जिंकलेलं नाही. 4 दिवस अधिकाऱ्यांना कोंडून ठेवलेले मी. त्यांना फक्त याला आणि याला जायला परवानगी होती. जेवायला देत होतो, मीच देतो, मीच जेवायला दिलं त्यांना.
कारण मी कुणबी आहे, माझी जबाबदारी आम्ही पोशिंदे आहोत. पण पोशिंद्याचा जर तुम्ही अंत बघत असाल तर तुमचा अंत बघायला आम्हाला टाइम लागणार नाही, हे पण त्यांना मी बजावलं होतं. नाही मिळाला ना, न्याय मिळतो पण लढून मिळवायला लागतं. एक होता शेट्टी साहेब, मी पण काँग्रेसचा विरोधक होतो, मला तर तिकीट द्यायला स्वतः राहुल गांधी आले होते भिवंडीला, स्वतः आले होते, पण त्यांनी मला तिकीट दिलं होतं, हे खरं आहे. पण काँग्रेसच्या काळामध्ये कमीत कमी मोर्चा काढला, एखादा अर्ज केला तर न्याय तरी मिळत होता हो. आता तर मोर्चा काढणं म्हणजे काय गुन्हा झालाय. कदाचित आमच्या आता नावं हिट लिस्टवर जातील, कदाचित माझा तर रोज हिट लिस्टवरच असतो ते, तर मला काय फरक नाही पडत त्याच्यात. पण मला असं वाटतं की त्याच्या आधी आता ह्या 1 महिन्यात लग्न एकदा थांबली ना, त्या गाव बैठका सुरू करा. या धरणाचा विषय, पोटतिडकीचा विषय म्हणून आपण लावला पाहिजे. साहेब हे नंदनवन आहे, आपण सकाळी ज्यावेळेला फिराल त्यावेळेला आपल्या डोळ्यातून नक्की अश्रू येतील असं मला वाटतं. कारण ही जी जमीन आहे ना, हे नंदनवन हे काश्मीर आहे, ते काश्मीर डुबवण्याचा अधिकार कोणाला कोणी दिलेला नाही, हे जाहीरपणानं आम्ही आज ह्या शेतकरी मेळाव्याच्या निमित्तानं सांगतो. आणि आपण मला निमंत्रित केल्याबद्दल मी मनापासून आपल्याला धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.